चला फिडिंग त्वरित लावून घ्या. पंच एक फलंदाज गमावल्यानंतर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इंटर होतोय. मंदार गोलंदाज सोहेल सज्ज होतोय. सोहेलचा हा बॉल अप्रतिम दर्जाची डिलिव्हरी, जसा टप्पा पडला गुडलेन स्पॉटवर थेट विकेट किपरच्या हातामध्ये हा बॉल विसवताना आपल्याला पाहायला मिळाला. परफ्यूम डिलिव्हरी पाहायला मिळाली. थोडंसं प्रभावित केलं फलंदाज मंदारला बॉलर सोहेलने. वेग भरपूर होता.
परंतु वेगाला या क्षणाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही. गोलंदाज सज्ज होतोय. पुन्हा एकदा पंचांकडे आशाभूत नजरेने पाहिलं, परंतु सलग 2 चेंडू सध्याच्या घडीला निर्धाव स्वरूपाचे येताना आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज पुन्हा एकदा सोहेल स्टेप आउट करून स्ट्रोक केलाय, कव्हरच्या दिशेने फटका केलाय. फिल्डर भरपूर वेगाने धावतोय. एक सिंगल कंप्लीट केली, सेकंड रनसाठी कॉल आणि पाहता पाहता दुसरी धाव देखील सहजरित्या या ठिकाणी कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळते. 2 रनच्या साह्याने धावफलक ओपन झालं टीम गावदेवी शहाबाज या टीमचं. सध्याच्या घडीला टॉस पराभूत झाल्यानंतर पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करण्याची संधी मिळाली. वेलकम रोहितजी पाटील, बेलापूर गावचे प्रसिद्ध गोल्डमॅन. आणि नुकतीच बेलापूर प्रीमियर लीग ही स्पर्धा आपण पाहणार आहात. प्रकाश जोतामध्ये ती स्पर्धा आणि त्या स्पर्धेचे ते आयोजक आहेत. या क्षणाला फलंदाज मंदार या ठिकाणी बाद होतोय. दुसरा धक्का, 2 रनवर 2 फलंदाज या ठिकाणी गमावलेत. प्रीमियर लीग ही स्पर्धा आपण पाहणार आहात. प्रकाश जोतामध्ये ती स्पर्धा आणि त्या स्पर्धेचे आयोजक आहेत. या क्षणाला पाहायला मिळतात. तर गोलंदाज शाहरुख स्पेल नंबर 2 साठी शाहरुखला इन्व्हाइट केलंय. शाहरुख सज्ज होते ओव्हर द विकेट. पहिला बॉल लॉफ्ट केलाय स्क्वेअर लेगच्या दिशेने डीप मध्ये. फिल्डर भरपूर वेगाने धावलाय. फिल्डर पोहोचेल तत्पूर्वी एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावांमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळते. 2 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आपण पाहिली तर 5 रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. या मोमेंटला लॉफ्ट केलाय काऊ कॉर्नरच्या दिशेने. एक सिंगल या ठिकाणी कंप्लीट होते. टीमची धावसंख्या आतापर्यंत
4 रनच्या साह्याने दहा रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. एक चौकार वेग भन्नाट होता, परंतु या क्षणाला बॅटच्या स्लाइडचा वेग इनसाइड एज आणि तिसरा फलंदाज अक्षय या ठिकाणी बाद होताना पाहायला मिळतोय. वेग भन्नाट होता, परंतु या क्षणाला बॅटच्या स्लाइड चार चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळतो आणि 10 रन आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा सज्ज होतोय. वेग भन्नाट होता, परंतु या क्षणाला नवीन फलंदाज राज वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही. डॉट बॉलची 1 रन डिक्लेअर स्वरूपामध्ये ऍड होते. 11 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचा अंतिम बॉल गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर होता, लॉफ्ट केलाय, टायमिंग चांगला आहे. एक सिंगल डीप कव्हर मध्ये फिल्डर भरपूर वेगाने धावलाय, उचलून फेकेल तत्पूर्वी एक सिंगल. 1 रनच्या साह्याने धावफलक पुढे सरसावलंय. 2 षटकांचा खेळ झालाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 6 रनच्या सरासरीने 3 गडी बाद 12 रन. चला नेक्स्ट मॅच DV11 आणि एकविरा बेलापूर आणि DV11 दोन्ही टीमचे कॅप्टन जशी पहिली इनिंग संपेल त्यानंतर इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. गोलंदाज सज्ज होतोय. स्पेल नंबर 3 ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर हा बॉल रिलीज केला. व्हाईट बॉलचा इशारा. आतापर्यंतचा या इनिंग मधला पहिला अवांतर स्वरूपामध्ये 1 धाव. गोलंदाज आसिफ आसिफचा हा बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न, झेलची संधी, एक सोपा झेल पकडलाय आणि फलंदाज क्रमांक 4 राजला देखील परतीचा इशारा. आसिफचा हा बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न, झेलची संधी, एक सोपा झेल पकडलाय आणि
6 रनसाठी हा षटकार. धावफलकाची गती वाढवण्याचा प्रयत्न रुस्तमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. खोलवर पद्धतीचा हा बॉल, एक सिंगल, 1 रनच्या साह्याने धावफलक पुढे सरसावलं. टीमची धावसंख्या आतापर्यंत 23 रन. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होते आसिफ. जसा टप्पा पडला थोडासा उसे घेणारा बॉल, दिशा दिली. पाहता पाहता सेकंड रन देखील कंप्लीट या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळते. 2 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या 25 रन. 3 ओव्हरचा खेळ झालाय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 26 रन, 26 रन आतापर्यंत होतात 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर. शेवटचं षटक आणि पहिला बॉल. जसा टप्पा पडला थोडंसं गती परिवर्तन पाहायला मिळालं. गोलंदाज अमान आपल्याला पाहायला मिळतोय. ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर हा बॉल रिलीज केला. दिशा भरकटली. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. 27, 27 रन. वेग भन्नाट होता. जसा टप्पा पडला थोडीशी उसी घेणारा बॉल थेट विकेट किपर च्या हातामध्ये हा बॉल विसावताना पाहायला मिळतोय. इनसाइड एज आणि फलंदाज ऋतिक देखील या ठिकाणी बाद होतोय. इनसाइड फलंदाज
रोहितजी पाटील आपण कॉम बॉक्समध्ये यायचं आहे. रोहितजी पाटील. तर ज्या टीम हायेस्ट असेल त्या टीमला या ठिकाणी बाय दिली जाईल. त्यामध्ये आतापर्यंत पहिला सामना जिंकला प्रियदर्शनी बेलापूर टीमने 38 रन आपण पाहिले. त्यानंतर 31 सिबडी वॉरियर्स या टीमने ती मॅच जिंकली. डायमंड टीमने तो सामना जिंकला. त्यानंतर काय भैरव मालेगाव रायगड. तर चला टॉस या ठिकाणी केला जाईल. DV नेहरू आणि एकविरा बेलापूर टीमचे कॅप्टन आतिश आपण त्वरित या टॉससाठी या ठिकाणी कॅप्टन उपस्थित आहेत. तर आदरणीय हरीजी कोळी यांना मी आमंत्रित करतोय आपल्या शुभ हस्ते. पहिल्या फेरीतील अंतिम लढत आपल्याला पाहायला मिळेल. DV नेहरू आणि त्यांच्याच अगेन्स्ट एकविरा बेलापूर या दोन टीममध्ये टॉस या ठिकाणी केला जातोय. तर टॉस केलाय. टॉस जिंकला एकविरा बेलापूर या टीमने. तर सर्वच सामने फ्रेश होतील आणि ज्या टीम ची सर्वाधिक टार्गेट असेल, सर्वात हायेस्ट स्कोर असेल त्या टीमला बाय दिली जाईल. याची नोंद देखील आपण घ्यायची. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. 30 रन. गोलंदाज सज्ज होतोय. आसिफ आणि जुबेर. गोलंदाज मंदार या ठिकाणी सज्ज होते. ओव्हर द विकेट. मंदारचा पहिला बॉल वेग भन्नाट होता, परंतु या भन्नाट वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही. सध्याच्या घडीला
23 बॉलमध्ये 30 धावा पूर्ण करायच्यात. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. स्वर्गीय सचिन तेली स्मृती चषक 2025चे पर्व मकसूदभाई यांच्या संकल्पनेतून साकार झालेली ही स्पर्धा एक जवळचा मित्र गमावल्यानंतर असलेल्या दुःख आणि त्याच्या आठवणी सदैव उजळत राहाव्या ही भावना डोळ्यासमोर ठेवून ही स्पर्धा त्यांच्या माध्यमातून साकार केली गेली. लॉफ्ट केलाय, टायमिंग अचूक होतं. चेंडू चाललाय, फ्लाईट हिट सिक्सर आपल्याला पाहायला मिळतोय आणि या षटकाराच्या साह्याने टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवर समोर ठेवून ही स्पर्धा 6 रन माध्यमातून साकार केली गेली. ऑप्स्टिकचा थोडासा बाहेर होता, दिशा देण्याचा प्रयत्न, परंतु चांगली फिल्डिंग अक्षयच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. डॉट बॉलची समाप्ती येते. एक षटकार आल्यानंतर कुठेतरी एक चांगलं कमबॅक करण्याचा प्रयत्न गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. मंदारच्या माध्यमातून होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. आज या स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिल्या फेरीतील चौथी लढत. आडव्या बॅटने हा स्ट्रोक केलाय, फटका चांगला, डीपमध्ये फिल्डर आहे यश. बॉल त्याने जज केलाय, उचलून फेकेल. तत्पूर्वी फक्त आणि फक्त एकच धाव या ठिकाणी पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. 1 रनच्या साह्याने 7 धावा आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. ऑप्स्टिकच्या थोडासा बाहेर होता, दिशा देण्याचा प्रयत्न. पॉइंटला फिल्डर भरपूर वेगाने धावलाय. फिल्डर पोहोचेल तत्पूर्वी डिक्लेअर स्वरूपामध्ये 1 रन या ठिकाणी ॲड होताना आपल्याला पाहायला मिळते. 1 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिली तर रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात 8 धावा. अजूनही 22 रन पूर्ण करायच्यात. शेवटचा अंतिम बॉल. ऑप्स्टिकच्या थोडासा बाहेर होता. पंचांकडे आशाभूत नजरेने पाहिलं, परंतु व्हाईट बॉलचा इशारा पंच आमच्यापर्यंत दर्शवतात. एक्स्ट्रा स्वरूपामध्ये गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. लाईन चांगली होती, अप्रतिम दर्जाचा हा बॉल पंचांकडे अपील केली, परंतु निर्धाव स्वरूपाचा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. टीमची धावसंख्या आतापर्यंत स्कोरबोर्डवर 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर 9 रन. अजूनही 21 रन या ठिकाणी येणाऱ्या 18 बॉलमध्ये पूर्ण करायचे आहेत. गोलंदाज सज्ज होते. राऊंड द विकेट. पहिला बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू चाललाय डिक्लेअर स्वरूपामध्ये. 1 धाव या ठिकाणी मिळताना आपल्याला पाहायला मिळते. अक्षय गोलंदाजीच्या मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय.
बॉलर पुन्हा एकदा सज्ज होतोय. अप्रतिम या स्पर्धेतील सर्वात देखणा आणि नजाकत भरलेला स्ट्रोक फलंदाज झुबेरच्या बाटमधून आपल्याला पाहायला मिळतोय. हा दमदार स्ट्रोक. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होतोय. अप्रतिम या स्पर्धेतील सर्वात गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. टीमची धावसंख्या आतापर्यंत 16 रन. अजूनही 14 धावा पूर्ण करायच्या आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर होता. अवे फ्रॉम बॉडी खेळण्याचा प्रयत्न, परंतु लाईन चांगली होती. वुडलँड स्पॉटवर जसा टप्पा पडला थेट विकेट किपरच्या हातामध्ये हा बॉल विसावताना आपल्याला पाहायला मिळालाय. निर्धाव स्वरूपाचा हा बॉल. शेवटचे 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. या क्षणाला फलंदाज होईल बाद. पहिला धक्का ट्रॉम्बे टीमला. या क्षणाला फलंदाज होईल बाद. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इंटर होतोय. थोडासा खोलवर पद्धतीचा हा बॉल, परंतु लाईन मिस केली. डॉट बॉलची समाप्ती. फलंदाज युसुफ आपल्याला पाहायला मिळतोय. बारा बॉलमध्ये 13 रनची गरज अजूनही आहे. हलक्या त्याने दिशा देण्याचा प्रयत्न, परंतु पॉइंटच्या दिशेने स्ट्रोक केल्यानंतर फिल्डर भरपूर वेगाने धावलाय. पोहोचेल तत्पूर्वी 4 रनसाठी हा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. समीकरण बदललंय. येणारे 11 बॉल आणि आता मात्र 9 रनची गरज. दिशा देण्याचा प्रयत्न, परंतु पॉइंटच्या दिशेने स्ट्रोक केल्यानंतर फिल्डर भरपूर वेगाने धावलाय. पोहोचेल तत्पूर्वी 4 4
लॉफ्ट केलाय, झेलची संधी आणि टिपलाय हा झेल. 10 बॉलमध्ये आता मात्र 9 रन पूर्ण करायचे आहेत. लॉफ्ट केलाय, झेलची संधी आणि टिपला हा झेल. गोलंदाज सज्ज होतोय. बॅकफुटला जाऊन दिशा दिली, टायमिंग चांगलं होतं. अलोंग कार्पेट, चांगली फिल्डिंग, एक सिंगल. अजूनही 8 धावा पूर्ण करायच्या आहेत. 9 चेंडू आणि 8 रन. 9 बॉलमध्ये अजूनही 8 रन पूर्ण करायचे आहेत. लॉफ्ट केलाय, टायमिंग चांगला आहे, फिल्डर पोचेल आणि यस, अप्रतिम दर्जाचा झेल. आजच्या दिवसातील सर्वात देखणा झेल आपल्याला पाहायला मिळतो आणि 8 बॉलमध्ये 8 रनची गरज. 8 रन पूर्ण करायचे. लॉफ्ट केलाय, टायमिंग चांगला आहे. हे फिल्डर पोसेल आणि यस, अप्रतिम दर्जा. शेवटचे 8 बॉल शिल्लक आणि 8 रनची गरज. या बॉलवर पुन्हा एकदा आणखीन एक आक्रमण आणि मॅच मध्ये शिरकाव केलाय गावदेवी शहाबाज या टीमने. आतापर्यंत 3 महत्वाचे मोहरे टिपलेत. गोलंदाज भावेशने या बॉलवर पुन्हा एकदा आणखीन एक आक्रमण आणि मॅच मध्ये शिरकाव शेवटचे केला. 7 बॉल आणि 8 रनची गरज. शेवटचे 7 बॉल शिल्लक आणि 8 रनची गरज अजूनही आहे. लॉफ्ट केलाय, टायमिंग चांगला आहे, फिल्डर भरपूर वेगाने धावला, एक सिंगल पूर्ण केली, सेकंड रनसाठी कॉल आणि मॅच मध्ये आला एक नवा ट्विस्ट. शेवटचे 6 बॉल शिल्लक आणि रन पूर्ण करायचे आहेत, त्या म्हणजे 7 रन. 3 महत्वाचे विकेट प्राप्त केले आणि त्यानंतर या मॅच मध्ये कमबॅक करून दिलं टीम गावदेवी शहाबाज या टीमला. गोलंदाजीच्या मार्कवर कोणत्या गोलंदाजाला आमंत्रित केलं जाईल?
गोलंदाज निखिल आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचे 6 बॉल आणि अजूनही 7 रनची गरज. गोलंदाज सज्ज होतोय. पहिलाच बॉल या सिटीचा वाईट. अवांतर स्वरूपामध्ये पहिल्या बॉलवर 1 धाव या ठिकाणी खर्च केली जाते. 6 बॉलमध्ये 6 रनची गरज. बॅटच्या स्लाइसचा वेध, परंतु या क्षणाला विकेट किपर थोडासा फंबल झाला. 1 रन ऍड होते 5 बॉलमध्ये, अजूनही 5 रन. पाच बॉलमध्ये अजूनही 5 रनची गरज. व्हाईट बॉलचा इशारा. अशा प्रकारच्या धावा रोखाव्या लागतील. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. गोलंदाज निखिल. निखिलचा हा बॉल उडवलाय. 6 रनसाठी हा षटकार आणि हा सामना जिंकलाय टीम A1 फायटर ट्रॉम्बे या टीमच्या माध्यमातून. चला टीम एकविरा बेलापूर आपण निर्णयाची अंमलबजावणी करा आणि मैदानाचा ताबा घ्या. निखिलचा हा बॉल उडवलाय. 6 रनसाठी हा षटकार आणि हा सामना जिंकलाय.